ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूनंतर संपत्तीचे वाद येतात, त्यामुळे घरी जाऊन मृत्यू प्रमाणपत्र तयार केल्यानंतर आपल्या राज्याचा पहिला प्रयोग जो आहे तो पुण्यात होत आहे. कसं पाहतो तुम्ही? आम्ही आता इतकं लोकाभिमुख केला आहे महसुली प्रशासनाला की पुढच्या काळामध्ये आमचा विचार आहे की फिरते सेतू केंद्र तयार करायचे. जसं आपलं पथक असतं, अँब्युलन्स असतं, त्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर बसेस तयार करून, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक सेटअप तयार करून गावोगावामध्ये जाऊन सेतू केंद्र गावागावात जाईल. कास्ट सर्टिफिकेट पासून तर मुक्ती प्रमाणपत्रापर्यंत सर्वच बाबी आम्ही गावागावात पोहोचवण्यासाठी काम करतो आहे. महाराष्ट्राचं सरकार लोकाभिमुख सरकार, गतिमान सरकार म्हणून ज्यावर आम्ही काम करतो, घरपोच लोकांना सेवा मिळाली पाहिजे आणि सर्वच सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे. घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी सेवा प्राप्त झाली पाहिजे, याकरता सरकारने तयारी केली आहे. संपत्तीचे वाद थांबतील, या सगळ्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल. संपत्तीचे वाद थांबतील, पुढच्या काळामध्ये कोर्ट केसेस थांबतील. आता मी पांढर रस्त्याबद्दल चांगला निर्णय घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणात आम्ही निर्णय घेतो आहे. सर्वच विभाग, आमच्या मंत्रालयीन विभाग, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की पुढच्या 1.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना सांगितलं आहे पुढच्या 150 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सर्व सेवा ऑनलाईन करा आणि घरोघरी लोकांना आपली सेवा घेऊ द्या. लोकांना कलेक्टर ऑफिसमध्ये तहसील कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही, याकरता काम चालू केलं आहे.